मंचर शहरातून जाणाऱ्या पिंपळगाव फाटा चौक येथे झालेल्या भीषण अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे चौकात वाहतूक संथ गतीने सुरू असताना नाशिकच्या दिशेने दुचाकीवरून जाणारे ऋषिकेश गोरख सुर्वे, सध्या राहणार आळंदी, मूळ गाव धाराशिव, आणि कावेरी बाळू वाघमारे, राहणार उमरज, तालुका जुन्नर, हे प्रवास करत होते. यावेळी पुढे चाललेल्या थार वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना दुचाकीचा हँडल थारच्या मागील बाजूस लागला. त्यामुळे दुचाकी उजव्या बाजूस घसरून पडली. दुर्दैवाने त्याचवेळी समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकच्या मागील चाकाखाली दोघेही आले. ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने ऋषिकेश सुर्वे यांचा जागीच मृत्यू झाला, तर कावेरी वाघमारे या गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रत्यक्षदर्शी नागरिक आणि रुग्णवाहिका चालक स्वप्नील लोखंडे यांच्या मदतीने दोघांना उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर कावेरी यांच्यावर मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पुणे नाशिक महामार्गावरील पिंपळगाव फाटा चौक धोकादायक बनत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. चौकातील सततची वाहतूक कोंडी, माहिती फलकांचा अभाव, खचलेल्या साईड पट्ट्या आणि वाढलेले अतिक्रमण ही अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.